गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे तुमच्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मी आज तुमच्या भेटीला घेऊन आली आहे लेखक मधु मंगेश कर्णिक यांची कादंबरी भाकरी आणि फूल. स्वातंत्र्याच्या 25 वर्षानंतर म्हणजे स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जात होता. सचिवालयातील कमिटी रूममध्ये एक साहित्यिक म्हणाले की स्वातंत्र्याची 25 वर्ष चित्रित करणारा एक सुरेख चित्रपट शासनानं तयार करावा आणि त्याचं नाव ठेवावं भाकरी आणि फूल. हे सगळं चालू असताना लेखक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या कोकणातलं गाव, त्यांचं करूळ गाव, त्या गावचा महारवाडा, तिथलं ते जळजळीत जाती वास्तव, 18 विश्व दारिद्र्य, शिवाशिव, कृष्णा आणि मोन्या महार हे सगळं त्यांना आठवत होतं. ते अस्वस्थ होत होते. तिथंच त्या कमिटीमध्ये ते ऐकत होते की भाकरी आणि फूलची सांगड कशी घातली जात होती. तर 1857च्या युद्धाशी ती घातली जात होती. तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध ज्या गावात उठाव होई त्या गावातून भाकरी आणि शुभ्र कमळाचं फूल परवलीची खून म्हणून दुसऱ्या गावात पाठवण्यात येई आणि त्या गावात ब्रिटिशांविरुद्धच्या बंडाची ठिणगी पडे. मधु मंगेश कर्णिक यांच्या मनामध्ये त्यावेळेला त्या साहित्यिकांच्या मेळ्यामध्ये, त्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांच्या मनात मात्र एक वास्तव, एक जळजळीत वास्तव सतत येत होतं की स्वातंत्र्य मिळालं. आज स्वातंत्र्याला 25 वर्ष झाली आहेत. रौप्य महोत्सव होतोय. पण या 25 वर्षानंतरही माझ्या गावातला महारवाडा, तिथली माणसं कुठे आहेत? हे भाकरी आणि फूल कुठं माहिती आहे त्यांना? 25 वर्षानंतरही तो महारवाडा तसाच आहे. ही अस्वस्थता वाढत गेली आणि यातूनच जन्माला आली कादंबरी भाकरी आणि फूल. या कादंबरीचा नायक आहे पांडुरंग. देशाचा जेव्हा स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्ट आणि तो त्या कोकणातल्या छोट्या गावामध्ये साजरा होत असतो, त्याच वेळी महारवाड्यातल्या एका कुटुंबातला शिवनाक आणि धुरपदीच्या कुटुंबातला हा पांडुरंग घर सांभाळता घरातली कामं करता तो शाळेलाही जात असतो. आणि त्यावेळेचं वास्तव सांगत असताना, या कादंबरीची सुरुवात करत असताना मधु मंगेश कर्णिक लिहितात, सगळीकडच्या हिरव्या रानापानात पिवळी ऊन चमकत होती. सकाळीच देवगडला गेलेल्या सर्व्हिस मोटरच्या पेट्रोलचे निळे हिरवे डाग ओल्या रस्त्यावर पडले होते. प्रभात फेरी रस्त्यावरून जात जात क्षणभर थांबून पांडुरंगानं त्या पेट्रोलच्या डागावर आपले आणवानी पाय उलटसुलट चोळले. त्याच्या पावलांना पावसाळी चिखल्या होऊन ते कुजले होते. पेट्रोल लागलं की चिखल्या बऱ्या होतात असं आईनं त्याला सांगितलं होतं. तोंडानं गाणं सुरूच होतं. पांडुरंगाच्या पाठोपाठ सगळी मुलं उच्च रवाने गात होती. मुलांच्या रांगेत दोन्ही बाजूनी मास्तर लोक पहारेकऱ्यांप्रमाणे चालत होते. स्वातंत्र्याचा रवी उदेला हे संपलं आणि पांडुरंगानं दुसरं गाणं सुरू केलं. नवहिंद राष्ट्र झेंड्या प्रणाम घेया. प्रभात फेरीमध्ये गावकरीही सामील होऊ लागले. शाळेजवळ सुरू झालेली विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आता थोड्या मोठ्या गावकऱ्यांनी गजबजून गेली. रंगांचं गाणं कोणीतरी मध्येच ओरडून बंद करायला लावलं. बहुत करून तो शिरीक होताचा बापूस आबूक होत असावा. आबूक होत डोंगरासारखा माणूस, खोत आणि सावकार. त्याचं पोट डोंगरासारखं वर आलं होतं. त्याच्या पुढं राऊत हेडमास्तरांचं काही चालत नसे. शाळेच्या कमिटीचा तो चेअरमन होता. त्याने प्रभात फेरीत येताच गाणी बंद केली आणि घोषणा सुरू केल्या. आबूक होतानं महारवाड्यात निरोप पाठवून महारांचे वाजप बोलवले होते. मग सारे महार आपापली वाजंत्री घेऊन आले. त्यात फक्त पांडुरंगाचा बाप शिवनाक तेवढा नव्हता. आबुखोत महाराणा पाहून गरजला, तुमका स्पेशल आमंत्रण पाठवून बोला का वय? हत्ती घोडे पाठवून तुमका समजलं नाही? आज 15 ऑगस्ट हो. ढोल ताशे घेऊन येवल बदली घरात शे बसलात वाट बघित. स्वातंत्र्य दिन तुमचो नाही. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, पण हा अपमान मात्र महारवाड्याच्या 5वीला पुजलेला. अपमान, गरिबी, दुःख, दारिद्र्य हे भोगणारा गावचा चांभारवाडा, महारवाडा आणि मांगवाडा. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या परिस्थितीत काय बदल झाला? तर ही पोरं शिक्षणाला लागली. शिक्षण सुरू झालं. स्वतःचे हक्क कळायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो, त्यांची तस्बीर घराघरात पोचली. आणि हा पांडुरंगाचाच मोठा भाऊ गोपाळ, तो मात्र चाकरमनी होता. त्याला कळत होतं तो अन्याय. त्याचबरोबर कळत होतं की आपली माणसं अजून जुन्या परंपरेमध्ये किती जखडली आहेत. आणि म्हणून तो आपल्या माणसांना अगदी कळकळीने सांगायचा की हिवसांचं खायची तर चांगली खा, मेलेल्या ढोराचं मांस खायचं आजच्या घटकेपासून कायमचं बंद झालं पाहिजे. चला माझ्याबरोबर बाहेर. बाबासाहेबांसमोर हात जोडून शपथ घेतली पाहिजे तुम्ही. बाबासाहेब हे देव. एक वेळ लोक देवाची शपथ मोडतील, पण बाबासाहेबांची शपथ कधीच मोडायची नाहीत हे गोपाला माहिती होतं. या कादंबरीत
पांडुरंग, गोपाळ, त्यांचे आईवडील शिवनाग, दुर्पदी, गावखेड्यातील महारवाड्यात राहणारी माणसं, चाकरमणी म्हणून गेलेला गोपाळ, त्याच घरात नुकताच जन्मलेला आनंदा, हे सगळं या कादंबरीतून पुढं जातं. शिक्षणातून माणसाच्या आयुष्यात काय बदल घडतो हे सांगत असतानाच ही कादंबरी आजच्या वर्तमानाचं जळजळीत वास्तवही आपल्यासमोर सांगते. मित्रो, मधु मंगेश कर्णिक यांची कादंबरी भाकरी आणि फूल. ऐकूया या कादंबरीबद्दल आणखी थोडंसं. या पुस्तकाचं मुखपृष्ठच आपल्याला आतून अस्वस्थ करतं. एक मुलगा, सावळ्या चेहऱ्याचा, त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू. ही कादंबरी वाचताना असं वाटतच नाही की हे खोटं लिहिलंय, काल्पनिक लिहिलंय. कारण कोकणातल्या करूळ गावच्या त्या खेड्यामध्ये ते जळजळीत जाते वास्तव मधु मंगेश कर्णिक यांनी अनुभवलं. त्यांच्या घरात जरी शिवाशिव होत नसली, आणि मधु मंगेश कर्णिक म्हणतात या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेमध्ये ते लिहितात की ज्यांनी इंग्रजी 4थीमध्ये आम्हाला लोकहितवादींची शतपत्र वाचायला दिली, महार चांभारांच्या मुलांबरोबर सहभोजन करायला लावले आणि पुस्तकांपेक्षा माणूस वाचायला शिकवला, ते गुरुवर्य श्री विनायक शिवराम साळवी यांना ही कादंबरी त्यांनी अर्पण केली आहे. कारण ही कादंबरी तशीच आहे. कोकणातलं गाव असो किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही गाव, त्या गावकुसाबाहेर एक चांभारवाडा असायचा, एक महारवाडा आणि एक मांगवाडा असायचा. ती शिवाशिव त्यांच्या 5वीला पुजलेली असायची. गरिबी, दारिद्र्य, दुःख हे सगळं, आणि या सगळ्यातलं एक कुटुंब, शिवनाक आणि द्रौपदीचं कुटुंब, त्यांचा मुलगा पांडुरंग, पांडुरंगापेक्षा मोठा गोपाळ आणि सर्वात लहान आनंद. या पांडुरंगाचं शिक्षण चालू असतानाच देश स्वतंत्र होतो. पण देश स्वतंत्र झाल्यावर परिस्थिती कशी असते तर त्यावेळेलाही गावातल्या शाळेत सुद्धा यांची बसायची जागा वेगळी असते. चाकरमणी असलेला गोपाळ जेव्हा गावाकडे येतो तेव्हा तो पहिला घरच्यांना रागवतो की आता पड खाऊ नका, मेलेलं जनावर खाऊ नका. घरच्यांना समजावताच तो गावातल्यांना सुद्धा शांत शब्दात जो काही अन्याय चालू आहे त्याबद्दल सांगत असतो. पहिला तो गावच्या मास्तरांना सांगतो की आता देश स्वतंत्र झालाय, तुम्ही कुणालाही बाजूला बसवू शकत नाही, शिवाशिव पाळू शकत नाही, तो कायद्यानं गुन्हा आहे. हे सगळे बदल घडत असतात, मंदिर प्रवेश वगैरे. पण त्याच वेळेला गोपाळला त्याच्या नोकरीसाठी पुन्हा मुंबईला जावं लागतं. तो पांडुरंगाला छात्रालयामध्ये घालतो. त्या छात्रालयात आलेले प्रसंग, तिथलं शिक्षण, एक एक घटना या पांडुरंगाला घडवत असते. आणि त्याचबरोबर त्याचा लहान भाऊ आनंदा सुद्धा घडत असतो. एकाच घरातली ही 3 मुलं, पण एक मध्यमवर्गीय बनतो, एक साहित्यिक, आणि तिसरा आनंद हा आंदोलक बनतो, काहीतरी बदल घडवणारा बनतो. हे कसं घडतं हा सगळा प्रवास या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतो. पण तो प्रवास या 3 भावांचाच नाही आहे, तर तो अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. 1947 पासून ते आजपर्यंतचा महाराष्ट्रातल्या सामाजिक जीवनातल्या स्थित्यांतराचा तो प्रवास सांगणारी ही कादंबरी भाकरी आणि फूल. मित्रहो, एकदा नक्की वाचायला हवी. मनाच्या तळापर्यंत पोहोचणारी भाकरी आणि फूल ही कादंबरी. लेखक मधु मंगेश कर्णिक. आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.